शुभं करोति। कंडिशन क्रिटिकल आहे। आधीच त्यांचा हार्ट खूप वीक आहे, त्यात त्यांना कसला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसलाय बहुतेक। घरी काही प्रॉब्लेम झालाय का? मी सांगतो। माझा भाऊ आहे धाकटा विवेक, मला नाही इथे थांबता येणार, मी जातोय, मला काही माहित नाही। विवेक, तिथे धावपळ करायला खूप माणसं आहेत, तुझी काही गरज नाहीये। अगं धावपळीसाठी नाही म्हणत आहे मी, मला एकदाच पाहायचंय का त्यांना। विवेक, अण्णांची ही अवस्था झाली आहे तुझ्या या ऑपरेशनमुळे, तुला बघून त्यांना पुन्हा त्रास होईल। बहिणी, कसं आहे तो अण्णा? अजून शुद्धीवर आले नाहीयेत, ऍडमिट केलं आणि डॉक्टर तपासतात एवढंच म्हणाला गिरीश। मी फोन करतो गिरीशला। नको विवेक भाऊजी, तसंच काही असलं तर फोन करतो म्हणालाय तो। आता कळलं तुला? अण्णांना कळू नये म्हणून मी एवढी काळजी का घेत होते? समू, अण्णांना आमच्या शुभंकरोतीचा मधला खांब आहेत, ज्याच्या आधारावर अख्खं घर उभं आहे। विवेक काकांनी किडनी दिल्याचं कळल्यावर त्यांना एवढा धक्का बसलाय। विचार कर समू, माझ्या कॅन्सरचं कळल्यावर त्यांची काय अवस्था होईल? मागे घर गहाण टाकलं आणि आता किडनी देऊन अण्णांचा जीव गहाण टाकलाय त्यांनी। प्राची, प्लीज काही बोलू नकोस। काकांनी किडनी देऊन काही गुन्हा केला नाहीये, पुण्यच केलाय। एका गरजू व्यक्तीला स्वतःच्या जीवावर उदार होऊन जीवदान देण्याचं पुण्य। पुण्य? गिरीश, तुला खरंच वाटतं की विवेक काकांनी किडनी दान केली आहे? रियालिटी ती आहे, आजच्या काळात कोणीही कोणासाठी फुकट काहीही करत नाही। प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते। जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीचा आधी दाम लागतो आणि मग काम होतं। वृषाली, माझ्या किडनी न देण्याने त्यांचा मुलगा गेला असता ग, म्हणून मग मी किडनी दिली। पण मी यात कुठलाही सौदा नाही केला, स्वार्थ नाही शोधला त्यात, खरंच सांगतोय। पण माझ्याशी खोटं बोललास। ट्रेनिंगला जातोय असं सांगून सरळ किडनी देऊन आलास। वृषाली, मी तुला खरं सांगितलं असतं तर तू मला जाऊ दिलं नसतंस। तू अशीच हसत राहशील नेहमी। मला पूर्वीची किमया हवी, जी आत्ता दिसते। अण्णा, अण्णा तुम्हाला पण दिसते ना तीच पूर्वीची किमया, हसणारी, हसवणारी, एकदम फुल ऑफ लाईफ, नेहमी बी पॉझिटिव्ह म्हणणारी। अण्णा सांगा ना तुम्ही हिला, तुम्हाला पण हवी आहे ना तीच पूर्वीची किमया?